तर विद्यार्थी मित्रो, काल आपण सरासरी हा शब्द एका तासाच्या व्हिडिओमध्ये नुसता सरासरी हा शब्द समजून घेतला, बरोबर आहे. आज कालच्या भागालाच लागून आज हा दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यांसाठी बनवत आहे. परत सरासरी थोडक्यात आपण समजून घेऊया. मग त्याबद्दलचे काही पॉइंट्स असतात, महत्वाचे मुद्दे असतात सरासरीच्या बाबतीत. गणितांची उत्तरं लवकरात लवकर मिळावी यासाठी काही महत्वाचे पॉइंट्स असतात, तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. त्याचबरोबर सरासरीवर तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न कसे विचारले जातात हेही त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. कळालं? सर्वांचं लक्ष असेल तर बघा, आपण सरासरी शिकत होतो. यामध्ये आपण काल सरासरीच्या बाबतीत काही उदाहरणं पाहिली होती, त्यानंतर आपण सरासरी अभ्यासली होती. सरासरीलाच मी काल सांगितलं मध्य असं म्हणतात. सर्वांचं लक्ष फक्त बोर्डकडे असेल, कोणीही काहीही करणार नाही. ओके, तर पहा, सरासरीलाच आपण मध्य म्हणतो. त्याचबरोबर मी काल सांगितलं होतं तुम्हाला काही वाक्य या ठिकाणी दिलेली होती. पुढील वाक्य वाचा, तुम्हाला मोठ्यानं वाचायला सांगितली होती. तर काही वाक्य या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांचे वय साधारण 11 वर्ष आहे किंवा असते. दुसरं वाक्य असं दिलं होतं, नांदेडमध्ये पावसाळ्यात साधारण 75 सेमी पाऊस पडतो. तिसरं वाक्य असं आपण पाहिलं होतं, औरंगाबाद ते अकोला या बसच्या प्रवासाला साधारण 9 तास लागतात. चौथं वाक्य आपण पाहिलं होतं, हिमायतनगर ते इस्लापूर जाण्यासाठी अर्धा तास लागतो. तर पाचवं वाक्य पाहिलं होतं, हिमायतनगर ते नांदेड रेल्वे प्रवासाला साधारण 3 तास लागतात. ही वाक्य काळजीपूर्वक तुम्हाला वाचायची होती आणि या प्रत्येक वाक्याचं मी काल स्पष्टीकरण दिलं. बघा, पहिलं वाक्य आहे, इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांचं वय साधारण 11 वर्ष असते, असं या ठिकाणी वाक्य दिलं. तर आपण आपल्या वर्गातलाच विचार केला. वर्गातून मी काही विद्यार्थ्यांना उठवलं होतं बरं का, आणि आपण त्यांचं वय विचारलं. तुमच्या समोरच सगळं झालेलं आहे बघा. आपण त्यांचं वय विचारलं आणि आपल्याला लक्षात आलं की इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांचं वय 10.85 आलं ना काल, 10.85 वर्ष आलं. मग आपण त्या सगळ्यांची वयाची सरासरी जेव्हा काढली तर ती सरासरी आली 10.85 वर्ष. आणि मी त्यावेळेस सांगितलं, ह्या सांख्यिकी माहितीच्या आधारे तुम्हाला मी सांगितलं की इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांचं वय हे 10.85 वर्ष असते. सरासरी 10.85 वर्ष असते. सरासरी 10.85 वर्ष असते म्हणजे इयत्ता 5वीतील प्रत्येक विद्यार्थी 10.85 वर्षाचा असतोच असं नाही, हेही तुम्हाला मी काल सांगितलं. सरासरी 10.85 वर्षाचा असतो म्हणजे इयत्ता 5वीतील विद्यार्थी म्हणजेच 11 वर्ष किंवा 11 वर्षाच्या आसपास असतो, म्हणजेच 10.85 वर्षाच्या आसपास असतो. मग इयत्ता 5वीतील विद्यार्थी हा 11 वर्षाचा पण असू शकतो, इयत्ता 5वीतील विद्यार्थी 12 वर्षाचा पण असू शकतो, इयत्ता 5वीतला विद्यार्थी 9 वर्षाचा पण असू शकतो. म्हणजे त्या वर्षाच्या आसपास. 9 वर्षाचा म्हणजे कंप्लीट 9 वर्षाचा नसतो प्रत्येक विद्यार्थी. 9 वर्ष काही महिने, 9 वर्ष 5 महिने, 6 महिने, 8 महिन्याचे असे विद्यार्थी असतात. समजलं का काही? त्याचबरोबर आपण दुसरं वाक्य पाहिलं होतं, नांदेडमध्ये पावसाळ्यात साधारण 75 सेमी पाऊस पडतो. अलग लक्षात. हीच माहिती गणिती भाषेमध्ये सांगताना नांदेड जिल्ह्यात सरासरी पावसाळ्यात सरासरी 75 सेमी पाऊस पडतो असं म्हणतात. याने की नांदेड जिल्ह्यामध्ये सरासरी 75 सेमी पाऊस पडतो म्हणजे
75 सेमीच पडतो असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजे 75 सेमीच्या आसपास पाऊस पडतो असा त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात? फक्त हेच जे वाक्य आहेत गणिती भाषेत सांगताना नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी 75 सेमी पाऊस पडतो असं सांगितलं. सरासरी म्हटलं की आपल्या डोक्यात एकच येते की फिक्स नंबर 75 सेमी पाऊस पडतो, असं होत नाही. सरासरी म्हणजे सरासरी 75 सेमी पाऊस म्हणजे नांदेड जिल्ह्यात दरवर्षी 75 सेमीच्या आसपास पाऊस पडतो. याने की कधी तो 75 पडला असेल तर कधी 100 सेंटीमीटर पाऊस पडला असेल. अलग लक्षात? सरासरी म्हणजे त्या आसपास असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर औरंगाबाद ते अकोला बसच्या प्रवासाला साधारण 9 तास लागतात. औरंगाबाद पासून अकोल्याला जायचं असेल तर बसच्या प्रवासाला तुम्हाला साधारण 9 तास लागतात. हेच वाक्य गणिती भाषेत सांगताना औरंगाबाद ते अकोला बस प्रवासाला सरासरी 9 तास लागतात. म्हणजे याचा अर्थ बाळांनो सरासरी 9 तास लागतात म्हणजे 9 तास लागतात असं होत नाही. 9 तासाच्या आसपास वेळ लागतो. म्हणजे कधी कधी 9 तास लागतील, कधी कधी 9 9:30 तास लागतील, कधी 10 तास लागतील, कधी 8:30 तासातही पोहोचल. निश्चित सांगता येत नाही, पण अप्रॉक्सिमेटली आपण एक अंदाजी सांगतो. अंदाजे किंमत म्हणजे सरासरी किंमत असं म्हणायला हरकत नाही. बघा इथं हिमायतनगर ते इस्लापूर जाण्यासाठी अर्धा तास लागतं. आता बरेच विद्यार्थी आपले हिमायतनगरहून इस्लापूरला जातात बरं का. मला सांगा अर्धाच तास लागतो का? कंप्लीट अर्धाच तास लागतो का? नाही. ही जी माहिती आहे ही अनुभवातून व्यक्त झालेली आहे. तुमचा काही जणांचा अनुभव असेल, तुम्ही म्हणसाल सर अर्धा तास लागते. काही जण म्हणतात की बाबा नाही सर 40 मिनिटं लागतात. मग 40 मिनिटं म्हणजे काय अर्धा तास होतो का? नाही होत. हिमायतनगर ते इस्लापूर प्रवासासाठी साधारण अर्धा तास लागतो. हीच माहिती गणिती भाषेत सांगताना गणिती भाषेत बरं का सांगताना हिमायतनगर ते इस्लापूर प्रवासासाठी सरासरी अर्धा तास लागतो असं म्हणतात. परत मी याच शब्दाला सांगतो, सरासरी अर्धा तास लागतो म्हणजे अर्धाच तास लागतो असं होत नाही. अर्ध्या तासाच्या आसपास वेळ लागतो असं त्याचा अर्थ होतो. कळालं? सरासरी हा शब्द नीट समजून घ्या. त्याचबरोबर हिमायतनगर ते नांदेड रेल्वे प्रवासाला साधारण 3 तास लागतात. आता काही जणांचा तो अनुभव आहे 3 तास लागतात. आलं लक्षात? साधारण 3 तास लागतात. हे जे वाक्य आहे गणिती भाषेमध्ये व्यक्त करताना, गणितात व्यक्त करताना हिमायतनगर ते नांदेड रेल्वे प्रवासाला सरासरी 3 तास लागतात. मग डोक्यात हे ठेवायचं नाही सरासरी 3 तास लागतात असं जेव्हा म्हटलं जाते 3च तास लागतात असं डोक्यात धरू नका. सरासरी 3 तास लागतात म्हणजे याचा अर्थ 3 तासाच्या आसपास एवढा वेळ लागतो. परत मी सांगतो बाळांनो सरासरी म्हणजे आणखीन एका उदाहरणाद्वारे तुम्हाला समजावतो. बरेच विद्यार्थी आपले क्रिकेट खेळतात की नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण रोज क्रिकेट खेळायला जातो बरं का? अरे बरोबर आहे ना? रितेश जातो ना? आता बघा रितेश, आपण एकच दिवशी जातो का क्रिकेट खेळायला? नाही. समजा रितेशच बोलूया. रितेश सोमवारी गेला. रितेशनं सोमवारी 25 धावा काढल्या आणि बोल्ड झाला. रितेशनं पहिल्या दिवशी 25 धावा काढल्या सोमवारी. मंगळवारी रितेशनं किती धावा काढल्या सांग रितेश? 27 धावा काढल्या. बुधवारी रितेश काय केला? 8 धावा काढून बाद झाला. होऊ शकते ना. आणि गुरुवारी रितेश न मात्र 40 धावा काढल्या. अलग लक्षात? पण शुक्रवारी मात्र रितेश 2 वरच किलिंग बोल्ड झाला. ओके, काय म्हणजे दंड्या उडाल्यात. मी जास्त काही लुडो खेळत नाही.
कोणता खेळत नाही? क्रिकेट. तर त्यामुळे मला त्याच्याबद्दल माहित नाही. एवढं कळते तेवढं सांगतोय. ठीक आहे. हा, माझा क्रिकेटचा दूर दूर पर्यंत संबंध आलेलाच नाही. बॅट धरता येते एवढं नक्की आहे. तर पहा, हे रितेशनं काढलेल्या धावा आहेत बाळांनो. त्यानं दर दिवशी वेगवेगळ्या धावा काढल्या. अलग लक्षात. पहिल्या दिवशी 25 धावा काढल्या, दुसऱ्या दिवशी 27 धावा काढल्या, तिसऱ्या दिवशी 8 धावा काढल्या, चौथ्या दिवशी 40 आणि 5व्या दिवशी तर 2च धावा काढून बाद झाला. कोहली साहेब सुद्धा बी तसंच होतात बरं का. खेळले की खेळतातच, नाही तर पहिल्याच बॉलमध्ये आउट होतात. धोनी साहेब बी तसंच करतात. माहित आहेत का धोनी साहेब? ज्यांना माहित आहे त्यांना माहिती आहे. चला, आता यानं एवढ्या धावा काढल्या बर का. याच्या धावांची सरासरी काढायची आहे. सरासरी काढतो म्हणजे नेमकं काय करतो? एकूण संख्यांची बेरीज, एकूण प्राप्तांक काय प्राप्त झाले त्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. कधी तुम्ही क्रिकेट पाहिला असेल, विराट कोहली का स्ट्राईक रेट कधी ऐकलं का? कसं ठरवला जातो? अरे त्याने काढलेल्या आतापर्यंतच्या ज्या काही सामन्यातल्या धावा आहेत त्याच्यावरून त्याचा रेट ठरवला जातो. स्ट्राईक रेट म्हणजे तो किती धावापर्यंत खेळू शकतो हे सांगणं म्हणजे सरासरी काढणं होय. आलं लक्षात? बघा, विराट कोहलीनं समजा, सॉरी आमचे विराट कोहली काय म्हणतो, कोणते रे? रितेशनं पहिल्या याच्यात 25 नंतर 27. 25 आणि 27 किती होते? 52 आणि 8, 60 आणि 40, 100 आणि 2, 102 धावा काढल्यात. किती सामन्यात? 5 सामन्यात. आता रितेशला आपल्या टीम मध्ये घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हे आपण ठरवायचं कसं? याच्या मागच्या खेळाची काय परिस्थिती आहे ते पहा. किती सामने झाले? 5 सामने झाले. पठ्ठ्यानं 5 सामन्यामध्ये बघा, 5 1 5, 5 2 10, 5 न 2 ला भाग जात नाही म्हणून 0, पॉइंट देऊन 0 घेतला, 5 चोक 20. रितेशनं 5ही सामन्यात सरासरी 20.4 धावा काढल्या. आता इथं सरासरी आली बाळांनो 0.4. मग आपल्या डोक्यामध्ये हे फिरायला असेल 0.4, अरे 0.4 वाली धाव कशी काढली असेल? इथपर्यंत गेला आणि तर थांबला का? नाही. हे 0.4 धाव कशी काढायची? ती एक पूर्ण ते म्हणजे या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचलं तेव्हा एक धाव होते ना. 0.4 असा धावा काढल्या. याची सरासरी अशी दाखवायली. म्हणजे मला परत सांगायचंय, सरासरी म्हणजे ही जी संख्या आली ती ऍक्च्युअल ती संख्या आहे असा त्याचा अर्थ होत नाही. रितेशचं 5ही सामन्यातील योगदान कसं आहे? जवळपास त्यानं 20 धावा काढू शकते असं त्याचं योगदान आहे. अलग लक्षात? म्हणजे रितेशच्या 5 सामन्यातील धावांची सरासरी किती? रितेशची 5 सामन्यातील धावांची सरासरी आहे 20.4 धावा. धावा असल्यामुळे ते धावा. ओके, म्हणजे याचा अर्थ सरासरी रितेश 20.4 धावा काढतो. आलं लक्षात? म्हणजे रितेश प्रत्येक सामन्यात 20च धावा काढतो असं होते का? नाही. म्हणजे याचा अर्थ सरासरी 20 धावा काढतो म्हणजे 20 धावांच्या आसपास त्यानं खेळतो, म्हणजे तिथपर्यंत त्यानं जातो असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग तुम्ही पाहू द्या, पहा 25 हे 20च्या जवळपास आहेत, 27 हे 20च्या जवळपास आहेत, 8 हे 20च्या जवळपास आहेत म्हणायला हरकत नाही, 40 हे 20च्या जवळपास आहेत आणि 2 हे 20च्या जवळपास आहेत. 5ही सामन्यातील जे काही त्याची कामगिरी आहे त्याची सरासरी असे सांगते की रितेशच्या 5 सामन्यातील धावांची सरासरी 20.4 धावा आहे. कळालं? सरासरी म्हणजे काय? एकूण प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या, म्हणजेच एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर तुमच्या हातात सरासरी मिळते. कळालं? तर आपण हे जे काही मुद्दे आहेत ते कालच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणाने पाहिले.
हे सगळी माहिती मी तुम्हाला काल सांगितली. आज आपण या व्हिडिओमध्ये इथून सुरुवात करणार आहोत. सरासरी दर्शक संख्या काढण्यासाठी दिलेल्या माहितीतील संख्यांच्या बेरजेला त्या माहितीतील संख्यांच्या संख्येने भागल्यास किंवा भागावे लागतात. भागल्यास तुम्हाला सरासरी प्राप्त होते, सरासरी मिळते. सरासरी मिळण्यासाठी मार्केटमध्ये दोन सूत्र आहेत. सूत्र आहे, एकच सूत्र आहे सरासरी काढायचं. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आलं लक्षात? हे एक सूत्र जर माहिती असेल तर तुम्हाला सरासरीवरील उदाहरणं सोडवता येतात. एकूण प्राप्तांकांची बेरीज म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर तुमची सरासरी. समजलं? आता दुसरं एक सूत्र त्या ठिकाणी दिलं. आता कधी कधी काय होतं, गणितामध्ये तुम्हाला सरासरी काढायचं लावत नाही. काय काढायला होते? एकूण संख्यांची बेरीज काढायला होते. तर त्यावेळेस काय करायचं? सरासरी गुणिले एकूण संख्या. आलं कसं? हे नवीन सूत्र तयार कसं झालं ते पहा. आता तयार करून दाखवतो. बघा, तुम्हाला सरासरी काढायचं असेल तर सूत्र माहित आहे, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. बाळांनो, प्रत्येक गणितात काय सरासरीच काढायला होते असं नाहीये. काही गणितामध्ये एकूण संख्यांची बेरीज काढायला होते. एकूण संख्यांची बेरीज, एकूण संख्यांची बेरीज काढायला सांगते बरं का. मग एकूण संख्यांची बेरीज इकडेच आहे, राहू द्या. हे भागाकारातले एकूण संख्या बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आणा, गुणाकारात जातील. कोणाला? सरासरी गुणिले एकूण संख्या. असं हे सूत्र नवीन मिळालेलं आहे. दुसरं या सूत्रावरून ते मिळालं. सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर एकूण संख्यांची बेरीज. आलं लक्षात? बघा, तेच आहे. एकूण संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. आलं लक्षात? आता तुमच्याकडे सरासरीचं सूत्र आहे, तुमच्याकडे एकूण संख्यांच्या बेरजेचं सूत्र आहे. आता तुमच्याकडे काय नाही, एकूण संख्या वालं सूत्र नाही. त्याला तयार करू. बघा इकडे, यालाच पहा. एकूण संख्या इकडेच राहू द्या. हे गुणाकारातली सरासरी इकडे आणा, भागाकारात जाते. म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले सरासरी बरोबर येईल का नाही? बघा सूत्र बघा. एकूण संख्या बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले सरासरी. या एकाच सूत्राचे हे दोन बनवलेले आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे या दोघांचा कधी उपयोग होत नाही तेवढा. जर तुम्हाला सरासरी परफेक्ट समजली तर या एकाच सूत्राचा उपयोग होतो. सरासरी म्हणजे काय? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. समजलं असेल? पुढे जाऊ का? हा, संख्यांच्या सरासरी बाबतीत महत्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्यात. जर तुम्हाला सरासरीवरचे प्रश्न परफेक्टलीरित्या सोडवायचे असतील तर जे काही मी पॉइंट सांगतो ते पॉइंट कायमचे लक्षात ठेवा आणि त्या पॉइंटवरच आधारित प्रश्नांची उत्तरं असतात. ओके. संख्यांच्या सरासरीच्या बाबतीत महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा. ह्या काही महत्वाचे पॉइंट्स आहेत, ते तुम्हाला कायम लक्षात ठेवायचे आहेत. तो त्यामधला पहिला पॉइंट आहे 3 किंवा 5 किंवा 7. म्हणजे याचा अर्थ 3 समसंख्या किंवा 5 समसंख्या किंवा 7 समसंख्या. परत पहा, 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 9, 3, 5, 7, 9 किंवा 11. इथं डॅश दिलं म्हणजे पुढे आहेत बरं का. असं क्रमवार समसंख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. तुझं डाऊट क्लिअर झाला या बाबतीतला? ह्यानं म्हणलं सर येतं 3 दिलं, येतं 5 दिलं, येतं 7 दिलं, पुढे क्रमवार समसंख्या म्हणते. तर बाळां ते तसं नसते. त्याचं असं सांगणं आहे की बाबा 3 एवढं वाच ना, क्रमवार समसंख्या.
तीन क्रमवार समसंख्या राहू शकणार का? 2 4 6 4 6 8 क्रमवार समसंख्या आहेत की नाही? बघा 2 4 6 क्रमवार 3 समसंख्या आहेत. 4 6 8 क्रमवार 3 समसंख्या आहेत. 12 14 16 क्रमवार 3 समसंख्या आहेत की नाही? त्याचं असं म्हणणं आहे 3 क्रमवार समसंख्या किंवा 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी ही मधली संख्या असते, किंवा 7 क्रमवार समसंख्या असतील, क्रमवार म्हणजे एका पाठोपाठ एक येणाऱ्या क्रमवार समसंख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. ध्यानात ठेवा, जर क्रमवार 9 समसंख्या असतील तर त्यांचीही सरासरी मधली संख्या असते. क्रमवार 11 समसंख्या असतील तर त्यांचीही सरासरी मधली संख्या असते. आय रिपीट, 3 क्रमवार समसंख्या असू द्या त्यांचीही सरासरी मधली संख्या असते. 5 क्रमवार समसंख्या असू द्या त्यांचीही सरासरी मधली संख्या असते. 7 क्रमवार समसंख्या असू द्या त्यांचीही सरासरी मधली संख्या असते. 9 क्रमवार समसंख्या असू द्या त्यांचीही सरासरी मधली संख्या असते. चेक करायचंय तुम्हाला. बघा 2 क्रमवार समसंख्या असतील तरी त्यांची सरासरी मधली संख्या असते. आता तुम्ही म्हणसाल सर कसं? चला आता ह्या 2 क्रमवार समसंख्या आहेत. 2 ही सम आहे की नाही? 4 ही सम आहे की नाही? क्रमवार 2 समसंख्या आहेत, यांची सरासरी सुद्धा मधली संख्या असते. ध्यानात ठेवा. ओके, चला कशी? सरासरी म्हणजे काय हो? 2 एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, एकूण संख्यांची बेरीज 4 आणि 2 भागिले एकूण संख्या यांची सरासरी. आता तुम्ही म्हणतात की सर 2 क्रमवार समसंख्यांची सरासरी मधली संख्या असते. या दोघांच्या मधात कोण येते हो? 2 आणि 4च्या मधात आहे की नाही हो सरासरी मधली संख्या? पॉइंट मध्ये सांगितलं की बाबा रे 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. उठा, कोणी उठा. 3 क्रमवार समसंख्या सांगा, छोट्या छोट्या बर का. हा सांग रे. चल बस ना मग, कशाला उठला? बस खाली. चल सांग. हा 6 8 आणि 10 सिड. आता झालं ना, त्या पटकन उठायचं. तू सांग आणि त्यानं सांग. तू कशाला उठला राजा? बघा 3 क्रमवार समसंख्या आहेत की नाही? तो आहेत की नाहीत? नाही आहेत? बोला की आहेत म्हणा. आहेत. 6च्या नंतर येणारी 8, 8च्या नंतर येणारी समसंख्या 10. 3 क्रमवार समसंख्या आहेत, यांची सरासरी मधली संख्या येते. न काढता मी सांगू शकतो यांची सरासरी 8 येते. आता तुम्ही म्हणसाल सर हे तर 2 आणि 4च्या मधातली घेतली आणि हे तर 8 कशी घेतली? हे कैसा हुआ? अरे या दोघांच्या मधात 3 आहे एवढं माहिती आहे का तुम्हाला? पण या दोघांच्या मधात लई मोठ्या संख्या आहेत. 7 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे की नाही? पण जर दोघी क्रमवार समसंख्या असतील तर त्यांच्या मधात येणारी संख्या त्यांची सरासरी असेल. आता 2 आणि 4 मध्ये दुसरी समसंख्या मधात येतच नाही ना. या 2 आणि 4च्या मधात 3 येते, म्हणून 3 ही समसंख्या. 3 ही सम नाही, 3 ही त्यांची सरासरी. ओके. पण बाई तुझं लक्ष नाही. पूर्वा 6 8 10 ह्या समसंख्या आहेत, क्रमवार आहेत, यांची सरासरी मधली संख्या असते. या दोघांच्या मधात 8 आहे म्हणून यांची सरासरी 8. म्हणजे सर कसं? बघा आता नीट लक्षात घ्या. 6 अधिक 8 अधिक 10 भागिले 3. कस काय? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. राईट. एकूण संख्यांची बेरीज पहा.
10 8 18 7 24 भागिले 3 बरोबर 3 1 3 3 8 आली मधली संख्या. काय अवघड आहे हो. समसंख्यांची सरासरी मधली संख्या असते, एवढं डोक्यात ठेवायचं आहे. बघा आता एवढंच डोक्यात ठेवायचं आहे. गणित सोडवायचं कसं ते मी पुन्हा सांगतो. काय क्रमवार समसंख्यांची सरासरी ही हे काळजावर करून ठेवा, मरेपर्यंत काम येणार आहे. पुन्हा कोणी एवढं पोट तिडकीनं सांगणार सुद्धा नाही की बाबा रे क्रमवार समसंख्यांची सरासरी सुद्धा मधली संख्या असते. ते 2 असो, त्या 3 असो, ते 4 असो, 5 असो, 6 असो, 7 असो, 8 असो, 9 असो, 10 असो, किती असो, क्रमवार जर समसंख्या असतील तर त्यांची सरासरी ही मधली संख्या असते. समजलं? चला मी तर 2च उदाहरणं सांगितले, आता 3रं उदाहरण पाहूया. क्रमवार 2 समसंख्या पाहिलं, त्यांची सरासरी मधली संख्या आली. क्रमवार 3 समसंख्या पाहिलं, त्यांची सरासरी मधली संख्या आली. आता क्रमवार येतं 8 लिहायला मावणार नाहीत. क्रमवार 4 समसंख्या सांगा, कोणी उठा सांगा, मी माझ्या मनाने नाही. हा सांग रे चल. बाळा, चवळा, छोळा आणि आतला. चला बाळा सॉरी काय म्हणलं, 12 14 16 18. आता हे 4 क्रमवार आहेत की नाही बरं. बघा 12च्या नंतर 14 येते, 14च्या नंतर 16 येते, 16च्या नंतर 18 येते. क्रमवार आहेत ना. मग या 4 क्रमवार समसंख्या आहेत का, सम आहेत का. मग पॉइंट असं सांगते का बाबा 4 असू दे, आता याच्यात 4 लिहून दिलं नाही पण मी माझ्या मनानं सांगतोय 4 क्रमवार समसंख्या असू दे, 5 असू दे, 7 असू दे, 3 असू दे, 2 असू दे, यांची सरासरी मधली संख्याच येते. आता तुम्ही म्हणसाल सर मधली संख्या काढायची कशी, इकडून 2 सोडा, इकडून 2 सोडा, मधात कोणीच नाही म्हणजे 14 आणि 16च्या मधात 15 आहे की नाही. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी सुद्धा मधली संख्या आहे, हेही तुम्हाला दाखवतो. बघा सरासरी काढून पहा. 12 अधिक 14 अधिक 16 अधिक 18 भागिले 2. 2 का 4 4 संख्या आहेत ना, 4 न भागावं लागेल ना. चला बेरीज करा बाबा. 60 आली भागिले 4. 4 न 60 ला भाग द्या, 4 1 4 4 15 60. 15 आलं. न काढता सरासरी 15 येते सांगितलं, सरासरी काढून सुद्धा 15 आली, दाखवलं. आली की नाही 15. यांची बेरीज 60, एकूण संख्यांची बेरीज 60 भागिले एकूण संख्या 4, 60 भागिले 4 बरोबर 15. आता पुढे पहा. क्रमवार 5 समसंख्या असू द्या, त्यांची सरासरी सुद्धा मधली संख्या येते. ओके चला संजीवनी कुठल्याही क्रमवार 5 समसंख्या सांग. 24 26 28 30 32. अरे ध्यानात ठेवा बरं का पॉइंट. हा सिडाऊन बेटा. क्रमवार 5 आहेत ही संख्या आणि त्या 5ही काय आहेत, सम आहेत आणि त्या कशा आहेत, क्रमवार आहेत. क्रमवार मीन्स एका पाठोपाठ एक येणाऱ्या. एकानं सर असं विचारलं अशाच जमते का म्हणला. हे 60 हे 72 आणि 92 110 आणि 112 यांची सरासरी मधली संख्या 92 येते का सर म्हणलं. मी काय सांगालो, क्रमवारचा विषय चालू आहे. उठलं की सुटलं कुठं नाही करायचं. हा सम आहेत म्हणला ते, मी म्हणलं असू दे. मग सरासरी मधली संख्या का नाही, मी म्हणलं ते क्रमवार नाहीत. क्रमवार नसेल तर येणार नाही ना. पॉइंट काय आहे, क्रमवार असतील तर. आता तुम्ही काय करता, झंझट काय करता बघा, नीट लक्ष द्या. आता 24 26 28 30 32 यांची सरासरी किती असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करता, हे क्रमवार आहेत की नाही पाहतच नाही, यांची काय करता बेरीज करत बसता. बघा
24 अधिक 26 अधिक 28 अधिक 30 अधिक 32 बरोबर ना, भागिले एकूण संख्या किती आहेत 5. मग यांची बेरीज करत बसा. मी तुम्हाला तोपर्यंत सरासरी लिहून दाखवतो. सरासरी येते 28. बघा, मधली संख्या सरासरी असते. पॉइंट सांगते म्हणून मी सांगायलो बरं का, एवढं का मी लई शहाणा नाही. चला यांची बेरीज करून पाहूया. 0 2 2 2 8 10 10 10 6 16 16 4 20. 20 ला 0 हातचे आले 2, हे 2 माझ्या हातातले 2, हे 2 4 आणि 2 6 आणि 2 8 8 हे 6 14. 140 बेरीज येते भागिले 5. बघा पुरव 5 1 5 5 दोन्ही 10 उरिंग 4 5 8 40. आली मधली संख्या 28. आलं की नाही. आता मला आणखीन सबूत द्यावं लागेल का. बघा, वकटी रंडू मोडू 3 4 4 उदाहरण सांगितले ना. सरासरी मधली संख्याच आली की नाही का, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी आली नाही. सर आणखीन एक द्या म्हणाले तिकडून ते पोरगी. चला बघू. 6 क्रमवार समसंख्या घेऊत. 6 क्रमवार, आता 5 घेतल्या होत्या ना, आता 6 घेऊत. 6 क्रमवार समसंख्या तुम्हीच सांगा. 2 4 6 8 10 किती झाले 5 आणि 12. यांची सरासरी सुद्धा मधली संख्या येते. मधली संख्या म्हणजे इकडून 3 सोडा इकडून 3 सोडा, मधात कोण येते. आता तुम्ही म्हणसाल सर कसं. आता बघा असं 12 10 22 8 30 6 36 4 40 2 42 भागिले 6. एकूण संख्यांची बेरीज 42 भागिले एकूण संख्या 6 6 1 6 साइन 7 42. सरासरी मधली संख्या. डू यू अंडरस्टँड. आणखीन घेऊ 7 संख्या. काय सांगू, आणखीन 7 संख्या घेऊन दाखवू. घेतो घ्या की सोपा आहे. 12च्या नंतर कोणती येते 14. मग मला सांगा 42 अधिक 14 बेरीज काय व्हायली एकूण संख्यांची बेरीज 56. 56 भागिले 7 7 1 7 7 8 56. आता तुम्ही म्हणसाल सर 8 कशी आली. आता हे 14 असल्यामुळे इकडून 3 सोडले, हे इकडून 3 सोडले, मधात तर 8 यायला ना. आता अरे बाबा, जर क्रमवार, आता बघा पॉइंट आता याच्यानंतर मी सांगणार नाही, समजाव ना, नीट लक्ष द्या. जर क्रमवार समसंख्या असतील तर त्यांची सरासरी ही मधली संख्या येते. मग त्या 2 राहू द्या, त्या 2 क्रमवार समसंख्या असू द्या, किंवा ते 3 असू द्या, किंवा ते 4 क्रमवार समसंख्या असू द्या, किंवा ते 5 क्रमवार समसंख्या असू द्या, किंवा 6 क्रमवार समसंख्या असू द्या, किंवा 7 असू द्या, 8 असू द्या, 9 असू द्या, किंवा 10 असू द्या, किंवा 11 असू द्या, सरासरी ही मधली संख्याच असते. पण क्रमवार असायला पाहिजे, तरच मधली संख्या सरासरी असते. आलं लक्षात. आता प्रश्न कसा विचारला जाते त्यामुळे थोडस गांभीर्य येईल तुम्हाला. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 28 आहे. 28 ना. त्यापैकी मोठी संख्या कोणती. पाच क्रमवार समसंख्या आहेत, सरासरी 28 आहे, मधली संख्या 28. मोठी संख्या कोणती. 28च्या नंतर जा 30 32. असे प्रश्न विचारतात राजो. त्यासाठी हा पॉइंट माहित असणं आवश्यक आहे. पॉइंट काय सांगायलो. क्रमवार समसंख्या त्या 2 असो, 3 असो, 4 असो, 5 असो, 6 असो, 7 असो, 8 असो, यांची सरासरी ही मधली संख्या असते. आताच क्लिअर करतो. क्रमवार समसंख्याच नाही हो, क्रमवार विषम संख्या 3 असो, 5 असो, 7 असो, 8 असो, 9 असो, काही असो, 9 असो काही असो नाही, 8 असो, 8ला बी सांगतो. क्रमवार विषम संख्यांची सरासरी सुद्धा मधली संख्याच असते. आणखीन पुढे जाऊन सांगतो. क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी सुद्धा मधली संख्या असते. पाहिजे तुम्हाला. या चला.
ते डायलॉग आहे ना, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते ना माय शहंशाह. तर पहा 10, 12, 14 ही सरासरी काय असेल, मधली संख्या 12. 10 आणि 12 आणि 14 याच्या मधात कोणती संख्या आहे, 12. सर्वात अगोदर हे पाहणं आवश्यक आहे, त्या सम आहेत का. 10च्या नंतर 12 येते, 12च्या नंतर 14 समसंख्या आहे. ते क्रमवार आहेत का, 10च्या नंतर 12, 12च्या नंतर 14 क्रमवार आहेत. मग त्यांची सरासरी काय असेल, मधली संख्या 12, सरासरी 12 आहे. कळालं. चल पुढच्या पॉइंट वर नेतो मी तुम्हाला. पुढचा पॉइंट आहे 3. लक्ष ठेवा, 3 संख्या किंवा 5 संख्या किंवा 7 संख्या क्रमवार विषम संख्या. ते काय असायला पाहिजे, तर क्रमवार विषम संख्या. बाळा तू जरा खेळून ये बरं, जा बरं बाहेर. हा चष्म्याला पाठव बरं. त्या क्रमवार विषम संख्या आउट. यांची सरासरी ही मधली संख्या असते. यांची सरासरी ही मधली संख्या असते. अलग लक्षात. आता बघा इथं काय डायलॉग वेगळा दिला का, नाही की बाबा रे तुम्हाला एवढं सांगितलं, 3 जर विषम संख्या असतील पण ते क्रमवार असायला पाहिजे. 3 क्रमवार विषम संख्या असतील त्यांची सरासरी मधली संख्या असते. 5 क्रमवार विषम संख्या असतील त्यांची सरासरी मधली संख्या असते. 7 क्रमवार विषम संख्या असतील त्यांची सरासरी मधली संख्या असते. असं तिथं सांगितलं. तर मी आणखीन खोलात जाऊन सांगतो, आणखीन खोलात नीट लक्ष द्या. क्रमवार 2 विषम संख्या जरी असतील तरी त्यांची सरासरी मधली संख्या असते. कसं, आता पहा. तुमच्या मनाने 1-2 क्रमवार विषम संख्या सांगा. 3 आणि 5 सांगितलं तुम्ही, यांची सरासरी 4 असेल. सर न काढता सांगू शकतो. कसं, 3 आणि 5 यांची सरासरी काढायचं असेल तर 3 अधिक 5 एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या 2 आहेत. हे एक आणि 1 2 संख्या आहे. 3 आणि 5 भागिले 2 मधली संख्या सरासरी. क्रमवार 2 विषम संख्यांची सरासरी मधली संख्या आली की नाही, आली का नाही. चला क्रमवार 3 विषम संख्या घ्या. 3 विषम संख्या. चला अनु सांग. 5, 7, 9 यांची सरासरी बाळांनो 7 येते. कशी येते बघा, एकूण संख्यांची बेरीज 5 अधिक 7 अधिक 9 भागिले एकूण संख्या 3 आहेत. मला सांगा 5 आणि 7 आणि 9 किती व्हायले, 21 भागिले 3. 3 1 3, 3 7 21. उत्तर यायला 7. 7 म्हणजे काय झाली, ही सरासरी झाली. बघा या या 3 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 7 आली. 7 ही मधली संख्या आहे. चुकीचं काय बोललो का मी, बोलत बी नाही हो, माझ्यावर विश्वास ठेव जा. चला पहा. आता मी 2 घेऊन दाखवल्या, मी 3 घेऊन दाखवल्या. कॉन्फिडन्स आहे म्हणून तर एवढं कॉन्फिडन्स न सांगायलो. तर पहा 4 क्रमवार विषम संख्या सुद्धा घ्या, त्यांची सरासरी मधली संख्या येते. ती कशी येते ते सांगतो. आता कुठल्या घेऊ, 7 पासून घेऊ. बघा 7 9 11 13 ह्या क्रमवार 4 विषम संख्या झाल्या. यांची सरासरी मधली संख्या येते हे मी डेफिनेटली सांगू शकतो. कशी, आता पाहिलं आपण इकडून 2 संख्या सोडल्या आणि इकडून 2 सोडल्या. याच्या दोघांच्या मधात कोणीच नाही आहे का, कोणती संख्या दिसायली का, नाही. पण याच्या मधातली संख्या 10 आहे. म्हणजे या 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी मधली संख्या 10 येईल. कळालं, 10 येईल. मग आता काढून दाखवतो तुम्हाला 10 येते की नाही. एकूण संख्यांची बेरीज 7 अधिक 9 अधिक 11 अधिक 13 भागिले एकूण संख्या 4. एकूण संख्यांची बेरीज काय येईल पहा, 40 भागिले 4 10 आली मधली संख्या.
अहो क्रमवार 5 विषम संख्या असतील तरी त्यांची सरासरी मधली संख्या येते राजो. बघा पहिली विषम संख्या तुम्हीच सांगा. 11 पासून सुरुवात करू. 11, 13, 15, 17, 19 क्रमवार विषम संख्या आहे. बरोबर, यांची सरासरी मधली संख्या येते 15 येते. न काढता सांगू शकतो कारण मला पॉइंट माहिती आहे. आलं लक्षात? यांची सरासरी मधली संख्या कशी आली? करा ना बेरीज. सरासरी काढून दाखवतो पहा. एकूण संख्यांची बेरीज 75 येते भागिले एकूण संख्या 5 आहेत. सॉरी 5. 75 भागिले 5. 5 1 5, 5 1 5 उरले 2, 5 5 25 आले 15. पॉइंट क्लिअर झाला का? आणखीन एखादं उदाहरण देऊन समजावून सांगू नको? म्हणजे आता हे क्लिअर झालं का? मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं क्रमवार संख्यांची सरासरी मधली संख्या असते. पण ते 2 असो, 3 असो, 5 असो, 6 असो, 7 असो, 8 असो, 9 असो, 10 असो, क्रमवार संख्या किती असल्या तरी चालतील पण ते क्रमवार असाव्यात. पण त्यांची सरासरी ही मधली संख्या असते. पॉइंट नंबर 2 क्लिअर करायलो. क्रमवार विषम संख्यांची सरासरी सुद्धा मधली संख्या असते. क्रमवार 2 विषम संख्या असतील तरी त्यांची सरासरी मधली संख्या असते. क्रमवार 3 विषम संख्या असतील तरी त्यांची सरासरी मधली संख्या असते. क्रमवार 4 विषम संख्या असतील तरी त्यांची सरासरी मधली संख्या असते. क्रमवार 5 विषम संख्या असतील तरी त्यांची सरासरी मधली संख्या असते. क्रमवार 6 विषम संख्या असतील तरी त्यांची सरासरी मधली संख्या असते. क्रमवार 7 विषम संख्या असतील तरी त्यांची सरासरी मधली संख्या असते. का आणखीन सबूत देऊ तुम्हाला? हे 2-3 याच्यावरून बस झालं का देऊ? मला काय, मी किती उदाहरणं समजावून सांगू शकतो पण तुम्हाला समजणं अपेक्षित आहे. आलं लक्षात? चला आता आपण जाऊ नाही उदाहरणात. याच्यात उदाहरण पण दिलेलं आहे तुम्हाला एक. बघा 3 5 7 क्रमवार विषम संख्या आहेत. 3च्या नंतरची 5, 5च्या नंतरची 7 यांची सरासरी मधली संख्या 5 आहे ना? पुढे काय म्हणते? 3 किंवा 5 किंवा 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. इथे पण मधली. सम असो, विषम असो, नैसर्गिक असो यांची सरासरी मधली संख्या असते. एनी डाऊट? नो. फॉर एक्झाम्पल पहा. क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी सुद्धा मधली संख्या असते. मग ते 2 क्रमवार नैसर्गिक संख्या का असणार, का 3 क्रमवार नैसर्गिक संख्या का असणार, किंवा 4 क्रमवार नैसर्गिक संख्या का असणार, किंवा 5 क्रमवार नैसर्गिक संख्या का असणार, यांची सरासरी मधली संख्या असते. कळालं का रे? कळलं बस कांबळे? बघा लक्ष द्या. क्रमवार 2 नैसर्गिक संख्या, नैसर्गिकच्या बाबतीत बोलालो म्हणे 5 आणि 6 ची सरासरी कशी काढता? 5 आणि 6च्या मधात काहीच नाही ना. मी म्हणलं हाय ना, बघ ना 5 आणि 6च्या मधात 5.5 आहे, 5.5 तर आहे ना. आता यांची सरासरी मधली संख्या येते की नाही पहा. 6 अधिक 5 किंवा 5 अधिक 6 एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या 2 आहेत. मग 5 आणि 6 11 भागिले 2 उत्तर येते 5.5. येते की नाही? 5.5. आता 2 नैसर्गिक संख्यांची सरासरी सुद्धा मधली संख्या आहे का नाही? चला आता 3 नैसर्गिक संख्यांची सरासरी सुद्धा मधली संख्या आहे. 3 नैसर्गिक संख्या 6 7 8 यांची सरासरी 7 येते. 7 कशी पहा. 6 अधिक 7 अधिक 8 यांची बेरीज भागिले एकूण संख्या 3 आहेत. 21 भागिले 3
3 1 3 3 7 21. क्रमवार 3 नैसर्गिक संख्यांची बेरीज. नैसर्गिक म्हणजे एका पाठोपाठ एक येणाऱ्या 3 संख्या, यांची सरासरी सुद्धा मधली संख्या आहे. एवढंच नाही तर क्रमवार 4 समसंख्या या ठिकाणी घेतो. क्रमवार 4 नैसर्गिक संख्या या ठिकाणी घेतो. 5 6 7 8 यांची सरासरी सुद्धा मधली संख्या आहे. आता तुम्ही जर इकडून 2 सोडलं आणि इकडून 2 सोडलं तर मधात संख्याच येत नाही. संख्या येत नाही म्हणजे नीट लक्षात घ्या, इकडून 2 सोडा, इकडून 2 सोडा. इथं आहे 6 आणि इथं आहे 7. 6 आणि 7च्या मधात 6.5 असतो का नाही? बघा यांची सरासरी 6.5 आणून दाखवतो. सरासरी काढूत आपण. एकूण संख्यांची बेरीज म्हणजेच 5 + 6 + 7 + 8 भागिले एकूण संख्या 4. एकूण संख्यांची बेरीज काय यायली पहा. 26 भागिले 4. 26 ला 4 न भागा. 4 1 4 4 सक 24. 26 मधनं 24 गेले, उरले 2.